येस मॅम. 1.4 झालं होतं का आपलं? नो मॅम. आपलं काय होतं झालं 1.4 मॅम आपण एक सुरू पॉइंट नव्हतं केलं. 1.4 तुम्ही निम्म सांगितलं होतं, नंतर सोडू बोललं होतं. म्हणजे पहिलं गणित झालं नव्हतं का 1.4 मध्ये? ठीक आहे, आपण पहिल्या गणितापासून सुरू करूया. 1.4 मध्ये आपलं जे तुम्हाला सांगितली होती बघा, आपली जी समीकरण असणार आहेत 1.4 मध्ये, ती खर तर आपले एक सामायिक समीकरण किंवा दोन चलातील रेषीय समीकरण नसणार आहे. ठीक आहे, पण आपण त्याच्यामध्ये काहीतरी याचं सबस्टिट्यूशन करायचं. सबस्टिट्यूशन म्हणजे काहीतरी आपण त्याच्यामध्ये नवीन चलाची निर्मिती करून, नवीन चल घेऊन आपण त्याच समीकरणांचं रेषीय समीकरणाच्या रूपात आपण त्यांना लिहू शकतो. कळलं? इथे बघा, आपल्याला दिलेली जी समीकरणं असणार आहेत ती रेषीय समीकरणं नसणार आहेत. दोन चल असणार आहेत, पण दोन चल जरी असले तरी ते रेषीय नाही. आपल्या धड्याचं नाव काय? दोन चलातील रेषीय समीकरण. आता तुम्हाला दिलेली जी समीकरणं असणार त्याच्यामध्ये दोन चल तर असणार आहेत, पण ती चल छेदात असल्यामुळे ते रेषीय नाही होत समीकरण. कारण दोन्ही चल जर तुमची छेदामध्ये आहेत, तसं आपलं हे समीकरण जे आहे ते रेषीय समीकरण आहे, दोन चलातील रेषीय समीकरण. पण जर समजा तुम्हाला असं दिलं तर याच्यात आणि याच्यात फरक आहे की नाही? दोन समीकरणं मी जी तुम्हाला लिहिली आहेत दिसतात का दोन्ही समीकरणं? मी पहिल्या समीकरणामध्ये 2x अधिक 3y बरोबर 4 लिहिलेलं आहे, आणि दुसऱ्या इथे हे जे दुसरं समीकरण आहे त्याच्यामध्ये मी 2 छेद x लिहिलेलं आहे अधिक 3 छेद y लिहिलेलं आहे. हे जे वरचं पहिलं समीकरण आहे याला मी दोन चलातील रेषीय समीकरण म्हणू शकते, पण हे जे खाली जे समीकरण दुसरं लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये तुमचा चल छेदात गेल्यामुळे ते समीकरण रेषीय होत नाही. पण जरी ते रेषीय नसेल तरी आपण दुसऱ्या कोणत्या तरी चलांचा वापर करून याच समीकरणांना आपण रेषीय समीकरणामध्ये रूपांतरित करू शकतो. कळलं मी काय बोलली? आपल्याला दिलेली समीकरणं रेषीय नसणार आहेत. आता 1.4 मध्ये जेवढी पण समीकरणं आहेत त्याच्यामध्ये चल छेदात असल्यामुळे, चल छेदात असल्यामुळे तुमचं चल जी आहे दोन्ही पण एक्स वाय असेल, कुठलंही जे काही असतील दोन समीकरण, दोन चल ती छेदात असणार. आणि जर तुमची चल छेदात आहे तर ते रेषीय समीकरण नाही होत. पण आपण जरी ती रेषीय नसते तरी त्यांना रेषीय समीकरणामध्ये आणू शकतो. कसं आणू शकतो? तर वेगळ्या चलांची निर्मिती करू. बघा, दिलेल्या चलांमध्ये योग्य तो बदल करून आपण नवीन चलांची निर्मिती करू शकतो, आणि ही नवीन चले वापरून तेच समीकरण रेषीय समीकरणाच्या रूपात लिहिता येते. ऐकताय का? येस मॅम. हो मॅम. म्हणजे आपली समीकरणं जरी रेषीय नसतील तरी त्या समीकरणांच्या त्या चलांच्या जागेवर नवीन चलाची योग्य ठिकाणी आपण नवीन चल वापरली तर आपल्याला त्यांना काय करता येतं? रेषीय समीकरणामध्ये रूपांतर करता येतं. पहिलं गणित बघूया. खूप सोपं आहे, फार कठीण नाहीये. 1.4 आपल्याला वाटतं कठीण आहे, पण सोपं आहे, पण त्याचा सराव करावा लागेल.
आता लगेच शिकवल्या केला ना थोडस प्रॅक्टिस कि मग तुम्हाला पुढे पण लक्षात राहील. आपण करतो काय माहितीये, जे शिकवलं जातं ना ते तेवढ्यापुरती ऐकतो आणि मग घरी ते आपण रिवाइज पण नाही करत, किंवा एखादं गणित 2 गणित त्याच्यातली आपण सोडवून बघितली तर ते पक्क लक्षात राहतं त्याच दिवशी. जर तुम्ही खूप दिवसांनी परत बघायला गेले तर तुम्हाला काही आठवणार नाही काय शिकवलेले, कसे शिकवलेले. हा प्रॉब्लेम होतो आपल्याला. त्यामुळे म्हणजे प्रत्येक दिवशी जे शिकवलं जाईल ना त्याचा थोडा तरी अभ्यास करा, थोडं तरी रिव्हिजन करा, ते पक्का लक्षात राहतं. कळते का? त्याच दिवशी केलं तर. कारण दुसऱ्या दिवशी जरी तुम्ही बघायला गेलं ना तुम्ही विसरलेले असता, कारण आपण काय एकच विषय शिकत नाही ना, आपण खूप सारे विषय शिकतो आणि खूप गोष्टी आपल्या डोक्यात असतात. त्यामुळे काल काय शिकवलेलं किंवा 2 दिवसापूर्वी काय शिकवलेलं सगळं आपण विसरून जातो. पण त्याच दिवशी जर आपण घेतलं ना तर आपल्याला आठवतं, हा हे असं सांगितलं होतं, हे असं शिकवताना असं करायचं, ते आठवतं आपलं. 1.4 फार मुलांना कठीण वाटतं की अरे हे काय गणित आहे, कठीण आहे. सोपी आहे पण थोडा सराव लागेल त्याला. तर पहिलं गणित आपण सोडवूया इथे. गणित फक्त मला सांगा 2/x वजा 3/y बरोबर 3/y 8/x अधिक 5/y बरोबर 77. आता ही जी समीकरणं आहेत ती रेषीय नाही आहेत आणि इथे दोन्ही समीकरणामध्ये चलछेदामध्ये आहेत, त्यामुळे ही रेषीय नाही. पण त्यांना रेषीय मध्ये आपण कन्वर्ट करू शकतो. ठीक आहे, त्यासाठी मी करणार काय माहितीये का, आता हे जे 2/x आहेत ना 2/x ते फक्त मी लिहिताना 2 वेगवेगळे करते, म्हणजे चल वेगळा, चलाचा भाग वेगळा करते आणि सहगुणकाचा भाग वेगळा करते. म्हणजे 2 सहगुणक आहे आणि चल जे आहे ते x नाही लिहिणार आपण, कारण x असं नाही लिहू शकत कारण x छेदात आहे. 2 गुणिले 1/x असं लिहिणार, असं लिहू शकते मी. 2/x ला 2/x ला मी 2 गुणिले 1/x लिहू शकते का? 2/x ला हे आणि हे एकच आहे ना, फक्त मी सहगुणकाचा भाग वेगळा केलाय, 2 वेगळा केलाय, चल वेगळा केलाय है ना. जसं 2x म्हणजे 2 गुणिले x असतात, तसं 2/x म्हणजे 2 गुणिले 1/x. बरोबर की नाही? येस मॅम. येस मॅम. आता 3/y कसे लिहिणार? 3 गुणिले 3/y कसे लिहिणार? 3 गुणिले 1/y 3 गुणिले 1/y बरोबर 15. ठीक आहे, आता दुसरं पण समीकरण मी असंच लिहिलं. 8/x आहे त्यामुळे 8 गुणिले 1/x अधिक 5 गुणिले 1/y बरोबर 77. आता बघा आपण आता इथे काय करायचं माहिती का, दोन्ही समीकरणामध्ये आपल्याला काही गोष्टी सारख्या दिसतात, जसं की 1/x 1/x हे दिसतो, 1/x 1/x आणि इकडे दिसतो 1/y 1/y. मी काय करेन, त्या चलांच्या जागेवर मी नवीन चलांची मी निर्मिती करेन म्हणजे कुठेतरी नवीन चल घ्यायचे आणि ती त्याच्या जागेवर टाकायची. म्हणजे समजा काय समजायचं, 1/x च्या जागेवर मी एक कुठलं तरी दुसरं चल घेते a आणि 1/y च्या जागेवर आणखी दुसरं चल b घेते. कळलं? म्हणजे जिथे जिथे 1/x मला दिसतोय तिथे a टाकणार आणि जिथे जिथे 1/y दिसतोय तिथे b टाकणार. जिथे जिथे 1/x आहे तिथे a टाकल्यानंतर मला, आणि जिथे जिथे 1/y आहे तिथे b टाकल्यानंतर माझी समीकरणं कशी बनतील हे पहिलं आणि दुसरं सांगा. जिथे जिथे 1/x आहे तिथे a सांगा, a लिहायचं आणि जिथे जिथे 1/y आहे तिथे b लिहायचं. मग माझं समीकरण काय बनतील, 2
हा 2 आहे तो घ्यायचा आणि 1/x च्या 2 जागेवर गुणिले a. 1/2. 1/a नाही, 1/x च्या जागेवरच a टाकायचंय. x च्या जागेवर a नाही टाकायचंय. 1/x जिथे आहे तिथे a. म्हणजे तुमचा हा मॅम 2 2 गुणुले आणि ए हा जो वजा 3 1/x आहे गुणुले की नाही, बी. तो a आहे. हा बरोबर. आता 2 गुणिले a, 2 गुणिले a म्हणजे 2a लिहिले तरी चालते. 2a वजा 3 बी 3 बरोबर 15. बरोबर 15. हे तुमचं पहिलं स्टेप. कारण 1/x जिथे आहे तिथे a टाकायचं. ठीक आहे. आणि दुसरं समीकरण काय बनेल? 8a 8a अधिक 5b अधिक बरोबर 77. 5b बरोबर 77. हे दुसरं. आता जी मला समीकरण आली ना ही दोन्ही समीकरण रेषीय आपण म्हणू शकतो. या दोन्ही समीकरणांना आता मी माझं समीकरण जी आहे ती रेषीय समीकरणात रूपांतरित केली. आधीची जी समीकरणं होती ती रेषीय नव्हती. आता जी मी नवीन चलाची निर्मिती केली a आणि b आणि मी त्याच समीकरणांना रेषीय समीकरणामध्ये रूपांतरित केलेलं आहे. ही रेषीय आहेत की नाही? इथे चल तुमची वरती आहेत, छेदामध्ये नाही. येस मॅम आहेत. मग आता हे आपले नेहमी सारखी समीकरण आले, रेषीय 2 चलातील रेषीय समीकरण किंवा एक सामायिक समीकरण. आपण हे कशी सोडवायची? तर पहिल्या पद्धतीने सोडवायची. म्हणजे आपली पहिली पद्धत कोणती आहे सोडवण्याची? एक सामायिक समीकरण सोडवण्याच्या 3 पद्धती येते. पहिली कोणती आहे? येस मॅम, लोप करून सोडवणे. हा. दुसरी आलेख आहे. तिसरी निश्चित पद्धत आहे. पहिल्या पद्धतीने सोडवायची गणित. 1.4 आणि शाब्दिक उदाहरण सुद्धा आपलं आपण लोप करणे या पद्धतीने सोडवायचे आहेत. पहिल्या पद्धतीने सोडवायचे. आता ही समीकरणं सोडवण्यासाठी सुद्धा आपण पहिली पद्धत वापरणार आहोत, लोप करून सोडवणं. कोणत्या तरी एका चलाचा मला लोप करायचा आहे. a चा करायचा की b चा करायचा हे आपण ठरवायचं. कोणाचा करूया लोप? a चा करूया की b चा? लोप करायचा म्हणजे घालवायचंय मॅम ए चा. ठीक. a चा लोप होण्यासाठी आपल्याला a चे सहगुणक सारखे पाहिजे. सहगुणक येस सारखे आहेत मॅम. का a चे? नाहीत मॅम. मग ते हो, सारखे मॅम. करून घ्यावे लागतील. सारखे करून घेण्यासाठी 2 आणि 8 यांचा लसावी काढायचा. हे गणित मी तुम्हाला दोन्ही पद्धतीने सोडून दाखवलेलं मागच्या वेळेस. b चा पण आपण लोप केला होता. दोन्ही प्रकारे सोडवून दाखवलेले बघा, तुम्हाला आठवतं येस ना? मॅम, मला सोडवलं आठवलं. होतं. मग परत सोडवायचा. पुढचं सोडूया आता आपण. मी तुम्हाला ओके बघा मॅम. दोन्हीचा लोप करून दाखवलेला, b चा पण आणि a चा पण. आठवत नव्हती हा ती मॅम, पद्धत दाखवलं होता. हो टीचर, तुम्ही बेरीज आणि वजाबाकी कशी करायची, कसं हा. करायचं ते पण सांगितलं. हो. आपण दुसरं गणित घेऊया. आपण याच्यामध्ये परत नको वेळ देऊया. ठीक आहे. पुढचं ओके, सोडवलेलं मॅम. ना आपण? पूर्ण गणित सोडवलं होतं ना? येस मॅम, याचं उत्तर आपल्याला 1/9 होतं आणि y ची किंमत 1 आली होती. आपण दुसरं सोडलं. ठीक आहे. मला आता आठवलं. अरे मी तुम्हाला दोन्ही पद्धतीने सोडवून मला आठवलं. तुम्हाला नाही आठवलं? आठवलं होतं मॅम, पण तुम्ही सोडवत होता. आता आठवलं. ठीक आहे. आपण दुसरं गणित सोडवायला घेऊया. 10/x अधिक y अधिक 2/x वजा y बरोबर 4. पहिलं समीकरण. आणि दुसरं मॅम 15/x अधिक y वजा आहे मॅम.
वजा 5/x वजा y बरोबर -2. ठीक आहे. आता ही समीकरणं सुद्धा आपली रेषीय समीकरणं नाहीयेत, कारण चल तुमची छेदामध्ये आहेत. बरोबर, चल छेदात. मग आपण मगाशी जे केलं तसंच करायचं आहे. आपण सहगुणक आणि चल वेगळा वेगळा लिहू. मग कसं लिहिता येईल? 10 गुणिले 1 मगाशी फक्त x होता, आता x नाहीये. 10/x अधिक y, म्हणून मी 10 गुणिले 1/x अधिक y असं लिहावं लागेल मला. बरोबर आहे? येस मॅम. 10 गुणिले 1/x अधिक y अधिक 2 गुणिले, हे कसं लिहावं लागेल? 2 गुणिले 1/x वजा y. x. बरोबर, छान, असं लिहावं लागेल. आणि दुसरं समीकरण 15 गुणिले 15/x अधिक y आहे ना त्याला. 1/x अधिक y 1/x वजा 5 गुणिले 5 गुणिले 1/x वजा y. x वजा y 1/x वजा y बरोबर -2. बरोबर. आता आपण नवीन चलाची निर्मिती करणार, पण ती नवीन चल कोणाच्या जागेवर टाकणार आपण? बघा, इथे जे सारखं दिसतंय त्याच्या जागेवर नवीन चल घेणार. इथे काय दिसतंय? 1/x अधिक y 1/x अधिक y. इथे पण आहे, इथे पण आहे 1/x अधिक y. मग तिथे मी a घेते आणि जिथे 1/x वजा y आहे, बघा इथे x अधिक y आहे, इथे x वजा y आहे, त्यामुळे दोघांमध्ये फरक आहे. म्हणून 1/x अधिक y च्या ठिकाणी वेगळं चल आणि 1/x वजा y च्या ठिकाणी वेगळं. कळलं? मग समजा हो मॅम. 1/x अधिक y बरोबर a. काय घ्यायचा? 1 मगाशी बघा, मगाशी वेगळं होतं. पहिल्या गणितामध्ये 1/x होतं फक्त आणि 1/y होतं. आता काय आहे? 1/x अधिक y आणि 1/x वजा y. x वजा बरोबर आहे? y. हो मॅम. आता इथे 1/x अधिक y बरोबर a आणि 1/x वजा y बरोबर b. ठीक आहे. मग आपली समीकरणं कशी बनतील आता? जर मी 1/x मॅम अधिक सांगू का y मी? च्या ठिकाणी a टाकला. हा सांगा. मॅम 10 गुणिले a अधिक म्हणजे 2 10a. गुणिले b. येस मॅम. 10a अधिक 2b बरोबर 4 हे पहिले समीकरण. आणि दुसरं समीकरण हे 15a वजा 5 15a वजा 5b बरोबर -2 हे दुसरं समीकरण. बरोबर. आता मला ही 2 समीकरणं रेषीय समीकरणं मिळाली तुमच्याला. बरोबर. आता ही मला सोडवायची आहे. कुठल्या पद्धतीने? लोप करणे या पद्धतीने. मग कोणत्या तरी एका चलाचा लोप करायचा. कोणाचं करूया? बघा, नेहमी लक्ष ठेवायचं, चलाचा लोप करून जर सोडवायचंय तर पहिलं लक्षात द्यायचं माहितीये का? ज्यांचं चिन्ह वेगवेगळं आहे ना त्याचा लोप करण्याचा प्रयत्न करा. त्याचं चिन्ह ऑलरेडी वेगळं वेगळं आहे, कारण मग नंतर ना आपल्याला वजाबाकी करायची गरज नसते. जर तुम्ही चिन्ह सारखं वाल्याचा लोप कराल ना तर नंतर वजाबाकी करावी लागते. माहित आहे ना? चिन्ह सारखं असेल तर ते येस जात मॅम. नाही, त्यामुळे वजाबाकी करावी लागते. त्यामुळे मग ते चिन्ह बदला वगैरे ते मग खूप म्हणजे एक स्टेप वाढते. म्हणून शक्यतो काय करायचं माहितीये का? काय करायचं? शक्यतो काय करायचं? कोणाचा लोप करायचा? कोणत्या चलाचा करायचा? मॅम अधिक 2b वजा 5b. हा, नीट समीकरण बघायचे आणि ज्याची चिन्ह वेगवेगळी आहेत ना त्याचा शक्यतो लोप करा, त्या चलाचा लोप करा. मग इथे कोणत्या मॅम चलाची दुसऱ्या चिन्ह पदाची वेगळी वेगवेगळी आहेत? आहेत. दुसऱ्या पदाची. हा, म्हणजे बी 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 ची. हा मॅम, b ची. ए च जर बघायला गेलं तर दोन्ही ची चिन्ह सारखी आहेत.
ते पण आपण घालवू शकतो, त्या चलाचा पण लोप करू शकतो, पण तुम्हाला एक स्टेप वाढते, म्हणजे वजाबाकी करावी लागते समीकरणांची, कारण ते तसे जाणार नाही, सारखी चिन्ह असतात. मग वजाबाकी केल्यावर मग खाली सगळ्यांची चिन्ह बदलावी लागतात, मग बरोबर ती नवीन चिन्ह घेऊन मग तुम्हाला बेरीज किंवा वजाबाकी करावी लागते. बरोबर आहे का? येस मॅम. मग आता कोणाचं चल सारखं करायचं? मॅम बीच. बीच सारखं करण्यासाठी कशाने गुणावं लागेल? मॅम वरच्या समीकरणाला 5 ने आणि खालच्या समीकरणाला 2 ने. पहिल्या समीकरणाला 5 ने, कारण दोघांचा लसावी काढावा लागेल. 2 आणि 5चा, 2 आणि 5चा लसावी किती येतो? मॅम 10. 10 मॅम. म्हणजे बीचा लसावी, बीचा सहगुणक तुम्हाला 10 करायचा दोन्हीकडे. इथे पण 10 आणायचं, इथे पण 10 आणायचं. 2 बीचे 10 बी करायचे आणि 5 बीचे पण 10 बी करायचे. 2 बीचे 10 बी होण्यासाठी पहिल्या समीकरणाला 5 ने गुणावं लागेल आणि दुसऱ्या समीकरणाला कितीने गुणावं लागेल? 2 ने. पूर्ण समीकरणाला गुणायचं, एकाच पदाला नाही गुणायचं, पूर्ण समीकरणाला. मी इथे हो लिहिते मॅम. समीकरण 1 ला 5 ने गुणून, दोघांचं एकत्र लिहिते. समीकरण 1 ला 5 ने व समीकरण 2 ने गुणून, गुणल्यानंतर काय मिळेल मला? सारखी चले येतील पहिल्या मॅम. समीकरणाला 5 ने. हा सांगा, समीकरण सांगा. सांगू नवीन का मॅम मी? पहिल्या समीकरणाला 5 ने गुणायचंय. मॅम 50 ए अधिक 10 बी बरोबर 20. हे पहिले समीकरण. आणि 30 ए दुसऱ्या समीकरणाला ए वजा मॅम 30 ए 10 वजा बरोबर 10 बी बरोबर वजा 4. बरोबर. आता जे मला घालवायचं आहे बी, त्याची चिन्ह आधीच वेगवेगळी आहेत, म्हणजे मला एक कोणाची चिन्ह बदलण्याची गरज आहे का जाण्यासाठी? आधीच नो वेगवेगळी आहे. मॅम. मग मी इथे समीकरणांची बेरीज करू की समीकरणांची वजाबाकी? समीकरणांची काय होणार? मॅम बेरीज. बेरीज की वजा? बेरीज, बरोबर. कारण जेव्हा तुम्हाला चिन्ह बदलण्याची गरज नसते, आधीच ते जाणारे असतात, जे मला घालवायचे चल, त्याची चिन्ह ऑलरेडी वेगवेगळी आहेत, तर मला तर आराम आहे ना, मला तर टेन्शनच नाही. मला चिन्ह बदलण्याची एक स्टेप माझी कमी होते. त्यामुळे समीकरणांची बेरीज करून टाकायची, कारण बेरजेमुळे चिन्ह बदलत नाही, आणि जर बदलायची गरज असेल तेव्हा वजाबाकी करायची. एवढं तरी लक्षात राहील की नाही? येस मॅम. इथे समीकरणांची मी बेरीज करणार, बेरजेमुळे काय चिन्ह बदलत नाही. त्यामुळे आहे ती चिन्ह घेऊन आता करा, काय जे होईल ते चिन्हानुसार बेरजेचे नियम वापरायचे. पहिल्या या 2 पदांचं काय होईल? अधिक 50 ए अधिक 30 ए. अधिक 50 ए अधिक 30 ए 80 ए मॅम. 80 ए अधिक 10 बी वजा 10 बी, हे तर काय होणार आहे? मॅम ह्याचं लोप होणार. लोप. अधिक 20 वजा 4, याचं काय उत्तर आहे? अधिक मॅम 20 वजा 16 अधिक 16. अधिक 16. कारण मोठ्या संख्येचे चिन्ह 20 मोठी आहे, वजाबाकी होणार. कारण बघा, समीकरणांची बेरीज आहे म्हणून पदांची बेरीज होत नाही, किंवा समीकरणांची वजाबाकी आहे म्हणून पदांची वजाबाकी होत नाही. चिन्हांवरून ठरतं की त्यांची बेरीज होणार की वजाबाकी. इथे अधिक 20 आहे वजा 4 आहे, त्यामुळे यांची वजाबाकी होईल आणि मोठ्या संख्येचे चिन्ह.
16. आता हे 80 इकडे जाऊन भागिले होणार. 16/80 येणार. 80/16 येस मॅम. नाही. खूप मुलांना वाटतं मोठी संख्याच वरती येते नेहमी, असं नसतं कधी. 16 × 16 16×5 = 80. म्हणजे ए ची किंमत किती आली? 1/5. ठीक आहे. आता ए ची किंमत जी आहे ती एका कोणत्या तरी समीकरणात आपण पहिल्या समीकरणात टाकू ए ची किंमत. त्याच्यावरून आपल्याला बी ची किंमत मिळते. पहिलं समीकरण काय आहे? 10 10A मॅम. 10A अधिक 5B ना, की 2B? 10A अधिक 2B बरोबर 4. येस मॅम. आता याच्यामध्ये मी ए ची किंमत टाकते 1/5. इथे ए च्या जागेवर. इथे 10 आहे, ते ए बरोबर गुणिले आहेत. 10 गुणिले 1/5 5. अधिक 2B बरोबर 4. आता इथे 5 जे आहे ते छेदात आहे, 10 वरती आहे, त्यामुळे 5 ने भाग जाईल. 5 × 5 5 × 2 = 10 आणि बे के बे असं 2 उत्तर येईल इथे. 2 अधिक 2B बरोबर 4. आता आधी मी हे 2B असेच ठेवेन इथे. हे 2 इकडे जाऊन वजा होईल. 4 - 2. 2B बरोबर 2. येस B मॅम. बरोबर 2/2. 2/2. बी ची किंमत 1 एक आली मॅम. ए ची 1/5 आली, बी ची 1 आली. पण आपले ओरिजिनल जे व्हेरिएबल आहेत किंवा जे आपले मेन जे आपले चल आहेत ते एक्स वाय आहेत. मग आता आपण ए काय मानलं होतं आणि बी काय मानलं होतं ते पुन्हा आता इथे घ्यायचं. मॅम. त्याच्यामध्ये ए काय होतं आपला? ए कशाच्या जागेवर आपण घेतलं X होतं? अधिक Y. 1/x अधिक Y. आणि B ला मॅम 1/x वजा Y. x वजा y बरोबर बी होत. बरोबर. आता मी ए आणि बी च्या किमती ज्या मिळाल्या त्या ए आणि बी च्या जागेवर टाकते, है ना. मग हे 1/x अधिक y आणि ए ची किंमत आहे 1/5 आणि इथे 1/x वजा y आणि बी ची किंमत आहे 1. आता इथे काय होतं माहितीये का? x अधिक y आणि x वजा y असल्यामुळे तुम्हाला लगेच एक्स वाय ची किंमत मिळत नाही. कळलं का? आधी तुम्हाला ना समीकरण मिळते. बघा पहिलं गणित जे आहे, पहिलं आणि तिसरं गणित, पहिल्यामध्ये 1/x म्हणजे आपण a घेतो आणि 1/y b घेतो. त्यामुळे a ची किंमत समजा 1/5 आली तर लगेच तिरकस गुणाकार करून x एके x आणि 5 एके 5 लगेच मला x ची किंमत मिळते. आणि b ची किंमत समजा 1 आली तर y बरोबर 1. पण आता तुम्हाला लगेच x आणि y ची किंमत नाही मिळणार, कारण आता तुम्हाला x अधिक y आणि x वजा y. मग एक्स वाय ची किंमत नाही मिळणार तर तुम्हाला x अधिक y आणि x वजा y च्या किमती मिळतील. पण काही हरकत नाही, x अधिक y x वजा y जरी मिळाल्या तरी पुन्हा तुम्ही थोडस पुढे आणखी सोडवावं लागेल आणि मग तुम्हाला x आणि y च्या किमती मिळतील. बघा काय होणार आहे इथे. आता तिरकस गुणाकार करून x अधिक y गुणिले 1 किती होतात? x अधिक y गुणिले 1 तिरकस गुणाकार करून x अधिक y ला 1 ने गुणलं, कुठल्याही संख्येला 1 X ने अधिक गुणलं Y चे ते तर काय मिळतं? X अधिक Y. x अधिक y बरोबर. इकडे गुणाकार केला, हा गुणाकार तर किती? 5 मॅम. 5 एके 5. हे एक समीकरण मिळालं तुम्हाला छोटस, x अधिक y बरोबर 5. इथे पण सेम तिरकस गुणाकार करू. 1 म्हणजे 1/1 घेतला मी, x वजा y ला 1 ने गुणलं, x वजा yच मिळणार आणि 1 ला बरोबर 1 आहे. ने गुणलं 1. हे आणखी एक आपलं समीकरण. 5 आणि 6 3 4 जे काही नंबर तुमचे असतील. आता हे फक्त दोन्ही समीकरण एका खाली एक फक्त घ्यायची आहेत तुम्हाला आणि फक्त त्यांना बेरीज करा त्यांची.
काही नाही टेन्शन घ्यायचं. आपल्याला सहगुणक नाही सारखा करायचा, फक्त एका खाली एक घेऊन बेरीज कर. बेरजेमुळे कुठला तरी एक चलन निघून जाईल आपोआपच. कोणतं निघून येस जाईल मॅम. ते? मॅम वायचा लोप होतो आणि 2x बरोबर 6 आणि वायचा लोप होतो. बरोबर. वाय निघून जाणार कारण वायचं चिन्ह वेगवेगळं आहे. एक अधिक एक वजा आहे, त्यामुळे वाय निघून जाणार. एक्स अधिक एक्स 2x येणार आणि ते 5 अधिक 1 6 आहे. आणि मॅम x बरोबर कळतंय का? 6/2. येस मॅम कळतंय. बाकीच्यांना पण कळतंय सगळ्यांना? हो मॅम कळतंय. येस मॅम कळतंय. तर एक्स इथेच ठेवायचा. एक्स बरोबर 6/2 म्हणजे x ची किंमत 3 आली. तीन. आणि आता ही x ची किंमत एका सोप्या समीकरणामध्ये आपल्याला या एका समीकरणामध्ये या दोन पैकी कुठल्या तरी एका समीकरणात टाकायचं. 5 मध्ये मी टाकते. x अधिक y बरोबर 5 असं समीकरण आहे. 3 एक्सच्या जागेवर 3 किंमत टाकली. y येस मॅम. इथेच 3 तिकडे जाऊन वजा होणार. y बरोबर 5 - 3 आणि y बरोबर 2 येते मॅम. तर ह्या तुमच्या दोन उकल आहेत आपल्या. मेन उत्तर आहेत आपले. x बरोबर Yes, 3 ma'am. आणि y. कळलं सगळ्यांना? हो मॅम कळलं. बघा इथून सुरुवात झाली आपल्या गणिताची. 2/x अधिक y. मग मी ते आपण 2 गुणिले 1/x अधिक y, सॉरी 10 गुणिले 1/x अधिक y असं स्वरूपात लिहिलं. मग आपण 1/x अधिक y च्या जागेवर a लिहिलं आणि 1/x वजा y च्या जागेवर b लिहिलं. आणि मग माझी समीकरणं जी आहेत ती मी रेषीय समीकरणामध्ये रूपांतरित केली आणि मग ती मी एलिमिनेशन मेथड म्हणजे लोप करणे या पद्धतीने सोडवली. मग मला ए मिळाला, बी मिळाला. मग मी ए आणि बी च्या किमती टाकल्या आणि मग मला हे दोन समीकरणं मिळाली छोटीशी. त्यांची फक्त मी बेरीज केली आणि मला इझिली एक्स आणि वाय ची किंमत मिळाली. कळलं सर्वांना? हो मॅम कळलं. त्याच्यामध्ये तिसरं तुम्ही सोडवाल की तिसरं सोडून टाकतो? तिसरं नाही मॅम चौथं आम्ही किंवा सोडवतो. आपण चौथं सोडून दाखवू का? हा मॅम तो सोडून दाखवा. तिसरा बाकीच्यांना तिसरं पण हवंय का सोडून? पण बाकीच्यांनी पण रिस्पॉन्ड करा. थर्ड वाला सांगा मॅम. काय झालं शिकू? नाही चौथं सांगा. चौथं का? हा. हो मॅम चौथं सांगा. सांगा एक मिनिट. गणित काय आहे आपलं? 1/3x अधिक y अधिक 1/3x वजा y बरोबर 3/4. आणि दुसरं 1/2 कंसात 3x अधिक y वजा 1/2 कंसात 3x वजा y वजा 1/8. 1/2 आहे का इथे पण? हा मॅम 2 कंसात 3x वजा y बरोबर वजा 8 मॅम.
ऋण 1/8 आहे ना, हा मॅम. वजा 1/8 आहे, ते ऋण आहे. आता हे गणित सोडवताना काय करायचं, आता तसंच आता इथे जे तुम्हाला दिसते आता 1/3x अधिक y आहे, 1/3x अधिक y आहे, 1/3x अधिक 3x वजा y आहे. ठीक आहे, मग हे कसं करायचं आपण, एक जो आहे तो वेगळा करू. येस मॅम. 1 गुणिले 1/3x अधिक y. ठीक आहे, अधिक 1 गुणुले 1/3x वजा y. बरोबर 3/4. ठीक आहे, त्यानंतर इकडे इकडे काय माहितीये का, इकडे सहगुणक जो आहे ना तो 1 नाहीये, तर खाली 2 पण आहे बघा. मग हा जो सहगुणक आहे ना तो हा आहे, 1/2 आहे. त्यामुळे 1/2 घ्या वेगळा सहगुणक. आपण जसं इथे 1 वेगळा करतो ना, तसा हा 1 नाहीये, फक्त हा 2 पण त्याच्या बरोबर आहे. कळलं का? मग हे लिहिताना 1/2 गुणिले 1/2 गुणुले 3x 1/3x अधिक 1. हे कळलं का? हो मॅम, कळलं. छेदात 2 पण आहे, तो नाही घेऊ शकत आपण त्या 3x अधिक y बरोबर. छेदातला 2 नाही घ्यायचा, तो वेगळा सहगुणका बरोबर घ्यायचा 2. खालचा हा जो 2 आहे ना तो या चला बरोबर नाही घ्यायचा, कारण ते चला आपल्याला वेगळा, त्याच्या जागी दुसरं चल वापरायचंय. त्यामुळे सहगुणकाचा भाग पूर्णपणे वेगळा करायचा. मग जो छेदामध्ये असला तरी तो वेगळा करायचा, 1/2. कळते का येस बाकीच्यांना? मॅम. हा. हो मॅम, आणि पुढे कळतंय. काय येणार मग, वजा 1/2 कंसात 1/3x वजा y बरोबर वजा 1/8. आता आपण नवीन चलांची निर्मिती करायची. कोणाच्या जागेवर करायची, नवीन चल घ्यायची? मॅम 1/3x अधिक y च्या जागी a घेऊ आणि 1/3x वजा y च्या जागी b घेऊ. तर मग समीकरण काय बनतील आपली, जर मी 1/3x अधिक y च्या जागी a घेतली आणि 1/3x वजा y च्या येस जागी मॅम. b घेतली, तर समीकरण काय बनतील? मॅम एक a म्हणजेच a मॅम 1a, फक्त a अधिक b. 1a म्हणजे a लिहिला तरी चालेल, बरोबर. किंवा 1a तुम्हाला लिहायचं तर 1a लिहिला तरी पण चालेल. अधिक b बरोबर 3/4 आणि खाली मायनस 1/2 a वजा 1/2 b बरोबर 1 वजा 1/8. मॅम फक्त a पण घेतलेलं चालतं ना, म्हणजे कुठे? एक a घेण्याऐवजी फक्त a. हा हा, आता इथे झालंय काय माहितीये का, इथे अजून पण आपली समीकरण आपल्याला पाहिजे तशी नाहीये. आपली समीकरण कशी आपल्याला लागतात, अशी सरळ. छेदामध्ये काय नाही पाहिजे. आता इथे छेदामध्ये चल नाहीये, चल आपली वरतीच आहेत, पण छेदामध्ये काय आहेत, काहीतरी दिसतंय ना, संख्या आहेत ना येस छेदामध्ये. मॅम. पहिल्या समीकरणात पण छेदात काहीतरी संख्या आहे आणि दुसऱ्या समीकरणात पण आहे. दिसतात का? पहिल्या समीकरणात काय दिसतंय छेदामध्ये? 2 मॅम. पहिल्या समीकरणात छेदात काय दिसतंय? नाही, पहिल्या समीकरणात, पहिल्या याच्यात 3x अधिक y. मॅम 3x वजा y. समीकरणात छेदामध्ये काय आहे? 4 मॅम, ते 4. नाही. हा, ते झालं सगळं, ते नंतर बघायचं. आता आपली जी समीकरणं जी आलेत ना, ही रेषीय समीकरणं आहेत आपली, कारण आपले चल वरतीच आहेत, छेदामध्ये नाहीयेत. आधी छेदामध्ये होते, आता त्यांना आपण रेषीय समीकरणात रूपांतरित केलंय. पण आपल्याला जर सोडवायचे गणित तर आपण छेदामधून जर काय असेल संख्या तर त्या घालवून टाकतो आपण.
आपलं सरळ असं समीकरण पाहिजे असतं. ते छेदामध्ये पहिल्या समीकरणामध्ये छेदामध्ये काय दिसते तुम्हाला? 4 आहे मॅम है ना, 4. पहिल्या समीकरण. आणि दुसऱ्या समीकरणात छेदात काय दिसतंय? 2. दुसऱ्या समीकरणात 8 8 2 मॅम आणि 8. 8. 2 आणि 8 दोन ठिकाणी हो 2 मॅम. आहेत आणि एका ठिकाणी 8 आहेत. अशा तिन्ही ठिकाणी तुम्हाला छेदामध्ये संख्या दिसतात दुसऱ्या समीकरणात. मग ह्या सगळ्या आधी घालवायच्या आहेत तुम्हाला आणि एक छानपैकी असे सरळ अशी समीकरणं आधी आणायचे ज्याच्या छेदामध्ये काही नसेल अशी समीकरण. तर पहिल्या समीकरणाला आधी आपण आणूया, मग दुसऱ्या समीकरणात. पहिल्या समीकरणामध्ये तर 4च दिसते तुम्हाला छेदामध्ये. मग तो जर घालवायचा आहे पहिल्या समीकरणामध्ये जो छेदामध्ये 4 दिसतोय तो जर घालवायचा आहे तर पूर्ण समीकरणाला काय करायचं? 4 ने गुणायचं मॅम. गुणायचं. कारण भागिले आहे ना, छेदामध्ये म्हणजे भागिले आणि Yes, ma'am. भागिलेच्या विरुद्ध क्रिया. भागिलेच्या विरुद्ध क्रिया गुणिले असते, गुणिलेने ते निघून जाणार. ठीक आहे. मग पहिल्या समीकरण 1 ला मी काय करेन? 4 ने गुणून मॅम. समीकरण 1 ला 4 ने गुणते आणि समीकरण 2 ला पण मला कशाने तरी गुणावं लागेल. कशाने गुणू म्हणजे हे तिन्ही पण जातील, 2 2 आणि 8 सोबत जातील एकत्र. 2 पण जाईल आणि 8 पण जाईल. कशाने गुणू मी? म्हणजे ते तिन्ही पण निघून जातील. मॅम 2 ने येतं ना? 2 ने गुणून नाही चालणार. 2 ने गुणलं तर हे 8 जाणार नाही. 2 ने गुणलं मॅम तर 4 ने? 4 राहतील. ते दोघांचा लसावी काढायचा. 4 जेवढे ने पण मॅम? नंबर आहेत त्यांचा लसावी. 2 आणि 8चा लसावी काय हो येतो? मॅम, त्यांचा सर्व घ्यायचं. किती येतो? मॅम 16. 16 मोठी झाली. त्याच्यापेक्षा एक नंबर आहे जो दोघांच्या पण पाड्यात येतो. 2 आणि 8चा. मॅम 8. मॅम 8. 8. 2 आणि 8च्या पाड्यात येणारी सगळ्यात लहान संख्या 8 आहे. 8च्या हो पण पाड्यात मॅम. येते ना 8. 2च्या पण पाड्यात येते. मग समीकरण 2 ला कितीने गुणायचं? 8 ने मॅम. म्हणजे ते निघून जातील सगळे एकत्रच निघून जातील. समीकरण 2 ला 8 निघून. आता समीकरण 1 ला मी 4 ने गुणते. मग पूर्ण 4 ने गुणू. 4 गुणिले A अधिक 4 गुणिले B बरोबर 4 गुणिले 3/4. हे 4 4 निघून जातील आणि माझं समीकरण बनेल 4A अधिक 4B बरोबर 3. असं माझं समीकरण बनेल. बरोबर आहे पहिलं. ठीक आहे. हो पहिल्या मॅम. समीकरणाला पूर्ण समीकरणाला मी 4 ने गुणते. आता दुसऱ्या पूर्ण समीकरणाला मी 8 ने गुणते. मग 8 गुणिले 1/2A वजा 8 गुणिले 1/2B बरोबर 8 गुणिले ऋण 1/8. हे 8 8 निघून जातील. हे बे के बे 2 चौक 8 येईल. बे के बे 2 चौक 8. म्हणजे काय बनेल समीकरण? 4 राहिले ते 4A वजा 4 1 4 4A वजा 4B बरोबर वजा 8. वजा 1 मॅम, वजा 1. 8 नाही 8 गेले. 8 गेले ना. हे कळलं का येस काय मॅम, केलं वजा इथे? 1. हो मॅम कळलं. सगळ्यांना कळलं हे कसं आलं? हो बाकीच्यांना मॅम. कळलं? सगळ्यांना? हो मॅम कळलं. येस मॅम, कळतंय. हा, आता हे एका खाली बघा हे 2 समीकरण आपल्याला आता सोडवायचे. मग चलाचा लोप करून सोडवायचे. चलाचा लोप करण्यासाठी कोणतं चल घालूया? A की B? मी मगाशी सांगितलं ज्याचं चिन्ह वेगळे वेगळे आहे ते घालूया. काय तर मी एका खाली एक लिहिते समीकरण. येस मॅम. मॅम B चे घालू कारण B ची चले वेगळी आहेत. बरोबर. दोन्ही तसं आपण घालू शकतो पण ज्याची चिन्ह वेगवेगळी आहेत ते शक्यतो घालवण्याचा प्रयत्न करा कारण त्याच्यात आपल्याला वजावटी करायची गरज नसते. बघा बी आपण घालूया. तर बी घालवण्यासाठी सहगुणक सारखा पाहिजे. आहे का सहगुणक सारखा? आहे मॅम.
बघा ऑलरेडी सारखं आलंय तो सहगुणक, आपल्याला तर ते पण Yes, आता ma'am. करायची गरज, सहगुणक पण समान नाही करायची गरज. फक्त मी इथे समीकरणांची काय करेन, बेरीज की वजाबाकी बेरीज मॅम, काय बेरीज. करू? बाकीच्यांनी सांगा, बेरीज करू की वजाबाकी? बी बी आपण घालूया ना, की ए येस मॅम, बी घालवायचा? घालवायचं. नाही मॅम, बी घालू म्हणजे सोपं होईल. हा, ए पण घालवता येईल, पण ए घालवण्यासाठी मग वजाबाकी करावी लागेल, समीकरणांची चिन्ह बदलावी लागेल. बरोबर की हो नाही? मॅम. हा मॅम. तर मी या समीकरणांची बेरीज करते. बेरीज केल्यानंतर मला काय मिळेल, 4a अधिक 4a, 8 दोन्ही पण 8 आहे मॅम. 8a अधिक 4b वजा 4 ला 4b निघून 4 बी जाणार. जाईल मॅम. हे किती येईल? मॅम 4 अधिक 4. बाकीच्यांनी सांगा किती येईल? 4 येईल का? 2. अधिक आहे, हे अधिक वजा आहे ना, अधिक आणि वजा आहे ना, वेगवेगळी चिन्ह आहेत ना. येस मॅम. वेगवेगळी चिन्ह असल्यावर काय होतं, वेगवेगळी चिन्ह असल्यावर काय होतं, बेरीज होती की वजाबाकी? मॅम दोन्ही चिन्ह वेगळी असतील तर मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची आणि येणाऱ्या उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं. मग तू 4 कसं बोल, 4 कसं उत्तर आहे? टीचर मी किती 2 येणार? उत्तर सांगितलं. मॅम अधिक 2. अधिक 2. ठीक आहे, त्यामुळे इथे गडबड करायची नाही. खूप मुलं चिन्हांमध्येच गोळ करतात आणि मग येत असतं, सगळं बरोबर असतं, पण इथे एक संख्या चुकली की मग पूर्ण गणित चुकतं, है ना. त्यामुळे चिन्हांमध्ये घोळ नाही करायचा. ए 8 भागिले होणार 2 भागिले 8, बेचे बे, बेचे बा. म्हणजे ए ची किंमत किती आली? 1/4. 4. बरोबर. येस तर मॅम. ही किंमत मी कुठल्या तरी या दोन पैकी कुठल्या तरी एका समीकरणात, पहिल्या समीकरणात टाकते ए ची किंमत. ठीक आहे, ए ची किंमत पहिल्या समीकरणात टाकल्यानंतर 4a अधिक 4b बरोबर 3 असं माझं समीकरण आहे पहिलं. याच्यात मी ए च्या जागेवर 1/4 टाकते. ए च्या जागेवर 1/4 टाकायच्या आधी इथे 4 आहेत आणि ए 1/4 आहे. हे बरोबर आहे. हे 4 आणि ए ची किंमत 1/4 हो मॅम. अधिक Yes, 4b ma'am. बरोबर 3. हे 4 एके 4, 4 एके 4, 4 निघून जातात आणि मग 1 राहतो. 1 अधिक 4b बरोबर 3. बरोबर 3. 4b इथेच ठेवायचे. 3 वजा 1, 3 वजा 1 2 होते. बी बरोबर येस मॅम. 2/4. बे 2. जे बी आला 1/2. ए 1/4 आला, बी 1/2. आता या दोन्ही किमती आपण जे मानलं होतं, आपण काय मानलं होतं, काय मानलं होतं आपण, 3x अधिक y बरोबर ए होतं आणि येस मॅम. 1/3x वजा y बरोबर बी होतं. 1/3x अधिक y, ए ची किंमत आली 1/4 बरोबर. येस ची मॅम. किंमत 1/4 आणि 1/3x वजा y, बी ची किंमत आली 1/2. पुन्हा इथे तुम्हाला 1/2. समीकरण मिळतील दोन. दोन समीकरण मिळणार. तिरकस गुणाकार करा. 3x अधिक y ला 1 ने गुणलं 3x अधिक yच मिळणार. मॅम 3x अधिक y 4 एके 4 4 बरोबर 4. आणि मॅम इथे काय 3x मिळेल? 3x 3x वजा y वजा y बरोबर 2. बरोबर 2. आता पुन्हा एक छोटी समीकरण मिळाले, ती एकाखाली एक लिहायची आणि फक्त त्यांना मिळवा, बेरीज करा त्यांची. चल एक आपोआप निघून जाणार आहे. Yes, कोणतं ma'am. निघून जाईल याच्यामध्ये? मॅम y चा लोप होईल. कोणाचा लोप होईल? y चा. वायचा. हे सोडवाल पुढे. मॅम 6x
येस मॅम 6x बरोबर 6. येस मॅम बरोबर x बरोबर 1. 6. आणि आता ही x ची किंमत कोणत्या तरी एका समीकरणात टाकायची. 3x अधिक y बरोबर 4. x ची किंमत 1 आहे. 3 गुणिले 1 Yes, ma'am. अधिक y बरोबर 4. 3 एके 3 अधिक y बरोबर 4. y इथेच ठेवायचं, 3 तिकडे जाऊन वजा होणार. बाकीच्यांना कळते का? येस मॅम. y 1 आहे. हो मॅम कळतंय. x आणि y दोन्ही 1 आहे. मॅम सगळ्यांना x ची कळलंय पण ना? किंमत 1 आणि y ची पण 1. हो मॅम कळतंय. बरोबर. येस मॅम कळतंय. बाकीचे बरं. आता ही सगळी गणितं तुम्ही न बघता सोडवण्याचा प्रयत्न करा. प्रॅक्टिस करा. न ओके, बघता मला मॅम. सोडवता येतील काही गणितं. ठीक आहे? हो मॅम. सगळ्यांनी सगळे सोडवतील ना? Yes, बाकीचे ma'am. पण हा. मॅम चारी पण सोडवायची का? 4 टीचर. हो हो मॅम चारी पण सोडवायची का? न बघता सोडवण्याचा प्रयत्न करा. बघून नाही. न बघता ओके, मॅम. सोडवण्याचा प्रयत्न करा. मॅम. ठीक आहे? चालेल. आपला ओके वेळ मॅम संपलेला थँक्यू. थँक्यू मॅम. बाय. थँक्यू मॅम. आहे. गुड नाईट मॅम. मॅम होमवर्क कुठे शेअर करायचा?